अभिराम काय असा अभिभाऊंका धरल्यान मोनेवाळावर गिऱ्यान धरल्यान दत्तभाऊ सांगतोय दत्तभाऊ खरंच अभिभाऊ गिऱ्यान धरल्यान गिऱ्यान धरल्यान खेळात काजीबाई होत्यो ना म्हणून आम्ही काजी आणू गेला मोनेवाळाकडे मी काजी काढलंय एवढे नाही एवढे मॉप काजी पाण्यात गेलो अभिभाऊ म्हणाले मी काजी आणतोय मी अभिभाऊंका म्हणालय अभिभाऊ नको नको अभिभाऊ गेले काजी आणू गेले पाण्यात मग त्यांका पाण्यात कोणतरी बोलूक लागला अभिभाऊ पाण्यात जाऊक लागले मी मागणं आरडत होतय अभिभाऊ नको जाऊ अभिभाऊ नको जाऊ मग पाण्यात गिऱ्यान अभिभाऊचे पाय गच्च धरल्यान आणि खेचूक लागलो अभिभाऊ आत जाऊक लागले मग गळ्यापतूर पाणीला धरल्यान गिऱ्यान धरल्यान आत खेचला ना अभिभाऊंका मग अभिभाऊ नाही दिसले अभिराम काय होणार नाही काय होणार नाही काही बोलता खुरो या सगळा खोटा ना खोटा नाही या सगळा दत्तभाऊ मोनेवाळाकडे माणसं जमली आहेत नाईकांका पाण्यापासून धोको आहे ना काय रे काय काय गडबडीत अरे मोनेवाळाकडे जातोय किती अरे नायकांचा अभिराम आहे ना तो बुडलो आमरे हो चल मी येतोय चल 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 गो तू काय जातस अरे ऐकलंच नाही ती माणसा काय बोलावती अभिराम मोनेवाळाकडे बुडालो म्हणान असं कसं बुडतलो अडतले कोणीतरी आणि नेतले घराकडे नाही त्या आधी माका घराकडे जावचा लागताला नाही तर माका मोनेवाळात बुडायतले असं कसं मी आहे ना तुका वाचूक अरे मेल्या तुका कळणं कसं नाही मी हायसर तुका भेटाक ये होतोय तेव्हा अभिराम मागे लागलेलो म्हणून मीच अभिराम आणि पांडूक काजी काढूक पाठवलंय माका काय माहिती हे दोघे जण मोनेवाळाकडे जाताले म्हणून अभिरामाक काय झाला ना तर माझी खैर नाही रे ठीक आहे मी पण येतोय चल तुझ्या वांगडा चल तुझ्या घराकडे माणसा किती आऊस बापूस बहीण आणि भाऊ मग आणखीन 2 बापय माग आणि माझ्या वांगडाक किती तुका उचललाक 4 खांदे लागतले ना आणि तुझ्या घरात 2च माणसं असतात बापूस आणि भाव अण्णा तुका गोळी घालतले आणि मी हैसा रावले ना तर माका पण गोळी घालतले आय थांब जाऊ दे मका माझ्या अभिरामाक बघून जा भेटू जा दे का इंदू तू थांब दत्ता तू जा बघ्या आधी अभिरामाक बघ जा हो तुम्ही जावा ना लवकर मी बघतो काय आय काय होतं नाही भाऊजींका बरी असतील ते घबराव अभिरामा माझा अभिराम अभिरामा 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 डोळे उघड रे दत्ता पोटातला पाणी काढला काय रे दत्ता मुंदेवाळाचा तुमका काय सांगू गया लहानाचे मोठे झालात नाही सर त्याका पाठवलंच कित्या थैसर काय असा तर तुमका काय सांगा गया एकदा माणूस आतमध्ये गेला का जिता परत येणार नाही आणि या खुण्याक त्याच्या वांगडाक पाठवला अरे दत्ता अरे सोड ते खा ना पुढे तामून ठेवू काय आता डोक्यात ताप धरला नुसता खुरो दत्ता भाऊ
काजी आणून पाठवलेला ना. कुणी सांगितल्यान? काजी वाळाकडे. मला कुणी सांगितल्यान? कुणी सांगितलेलं? सरलंय. असा कसा विसरलास? हा तुका खय कोणी जाऊ सांगला ता पण आठवणार नाही. आता जर माझ्या भावाशीचा बुडान काय झाला असता काय केलं असतं आम्ही? थांब तुका दाखवतोयस. छात आहे काजी. मॉप काजी. कसले मॉप काजी? हा हसतस काय सो? परत जर असा काय केलंस ना तर तुझा जीवच घेतलाय. चल चल इथून चल म्हणते ना. इंदू जाडा मीठ घे आणि त्याच्या अंगावर सून काढ. गिऱ्यान पकडला नसत ना तर सांच्याक जोर धरे. ओ परबानू खाय गेलेलास? आता काय जातलं? असा नाही आमच्याकडे गेलेलास काय वाड्याकडे? होय. बरो हा रे आमचो अभिराम. बघतास काय असे आमच्यात वैर हा पण पोराची काळजी वाटणार नाही एवढं सोपोर. बरो आना तो. वाचलो म्हणायचो. मने वळावर गेलेलो सहजा परत येता का? काय रे पकडल्यान काय त्याका? काय कळणार नाही. पण अजून तसा काय दिसूक नाही. घरातली पण बघा कशी. पोरग्याक कित्या पाठवायचा वाळाकडे? काय रे एकटोच होतो काय? पांडू होतो वांगडा. रे माझ्या कर्मा. अरे त्या पांडूचा डोक्या काय थाऱ्यावर हा जागेवर हा तो कित्या पाठवायचा त्याच्या वांगडा? हा त्यानेच ढकलल्या नसतात पाण्यात. काय माहित आता. सगळी पापा रे पापा. पण वाईट एवढाच वाटता ही पापा ना पोरांच्या जीवावर उठूक नको रे. बिचारो आमचो अभिराम हो. आहे ये चांगली असा. आता सरिताक आपल्यात घेतला वाडू पोकरूक ये नाही लागाचो. नेमके हे लोक यार पोचले म्हणून बरा झाला नाहीतर काहीतरी अभद्र झाला असता. नाहीतर काय आधीच थोरलो जील घर सोडून गेलो त्यात हे का आणि काय झाला असता मग? काय बोलतोस तू या छाया? गे काळजीन बोलतोय गे काळजीन. तुम्ही खेका माझ्या बोलण्याचा सरळ अर्थ घेणास नाही. बातमी गावभर झाली असत ना? होय तर सगळ्या गावभर झाली बातमी. अंडापर्यंत सुद्धा पोचली असतील. पण त्याका काय असा स्वर सुतो घ्यायचा? त्यांका त्यांची लय कामा पडलेली असत. त्यांका ह्याच्याशी काय देणं घेणार नाही. अगो ते येतील तेव्हा येतील पण आपण आता काळजी घेऊ कोई ना. नाना हा अंग तापलेला हा. डोळे पण उघडत नाही हा. इंदू आता अभिरामाची काळजी घेऊ होई आपण. पण पोटी पाण्यात टाकता कामा नाही होती गो. पाण्याक आस लागली हा. त्याच्यात नेमको हो त्याच्या तावडीत सापडलं. उडून घेतल्यान गहू पाण्यात त्या सुद्धा नेमक्या अगदी मोन्या भाळाकडे. जीव गळता तो हा. हा ना. बस कर तुझी रडाची नाटका. तुका काय वाटला
तुझा जा काय चाललेला हा ता माका कळना नाय दिसना नाय. तुझ्या साशीन भले डोळे मिटान घेतले असतले पण माझे डोळे ना उघडे असत आणि माका ना सगळा दिसता. आई आता काय केलंय मी? असा विचारू काय वाटणार नाही तुका? हा ती ओटी बावीत टाकूचो शानपणा कोणी केले? मी. अगे हैसरला सगळं टळत म्हणून टाकले ती बाई तुटी. काय ग किती दिवस झाले तुका या घरात येऊ? हा या घरात काय चालता काय नाही त्या कळाक ना तुझो पुरो जन्म जावचो लागतलो. तुझ्यामुळे माझ्या भावाशीची काय अवस्था झाली बघलास? माका पण अभिराम भाऊजींची काळजी वाटता. काळजी वाटता? काय हायता सगळा मुद्दाम केलास तू? तोंडा की तर काय बोलतास ताईंनू? खरा ताच बोलतय मी. अभिरामाक काय झाला ना की सगळा तुका मिळताला. माधव काय आता येणाऱ्यातलो नाही. मी माझ्या घरात जातलय मग ऐता सगळा तुका मिळताला. ताई माझ्या मनात असं काही एक नाही ह्यांची शपथ. देवा रे घे घोवाची शपथ घे आता तू. बघ तुका सांगान ठेतय अभिरामाक जर काय झाला ना तर मी तुका ह्या घरात सोडून बाहेर काढतलय आणि परत परत माका या सांगाक लाव नको समजलास ना? देवा अभिराम भाऊजींका बरा कर रे. मी कित्याक त्यांच्या वाईटाचा विचार करू? माझ्या धाकटे भावासारखे असत ते. त्यांका काही एक होता नाही. कोण? सर होय. अगो अभिरामाचा कळला रावला नाही म्हणा निलय आहे थैसर रडान रडान हैराण होत येणार होते हो पण आधीच घरात या असा त्याच्यात वाद नको ना. हो बघ अंगार आणलंय योगी आणि हा बघ कायव करून अभिरामाच्या कपाळाक ह्या अंगाऱ्याची 3 बोटा लाव. बघ कसं गुण येत. आणि हा बघ घरात कोणाक सांगा नको. हा नको नको एक करूक जायचं आणि दुसराच काहीतरी व्हायचं. अगो अभिराम आमचं कोण नाही काय गो. हा बघ तुझ्यावरचा बालट जायत आपण ह्यांच्या रक्ताची नाही अगो बाहेरसून इलेली ना आपलीच काय ती फरफट होता. आपणच आता एकमेकांका सांभाळू घया. तू माझ्या घरासाठी एवढा केलंस धावा नेलंस मी नाही गो इसरायचंय तुका कधीच. पण अजून बरे झाले नाहीत गो. पण वाचले या काय कमी या काय गो. मग मी तुझ्यासाठी एवढं केलंय तर काय झालं गो. योगी धर आठवणींला येतय मी. अभिरामा अभिरामा नाना नाना डोळे उघडता. अभिरामा अभिरामा ए अभिरामा 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 डोळे उघड. अभिरामा काय झालेलं नाही रे. हे बघ तू घराकडे असस. नाना नाना यो बघा कसं करता. अभिरामा ए अभिरामा यो असं काय करता. अभिरामा अभिरामा सांज झाली हा नागो. मुन्या हळ्यावरचा दिसता हा ह्या सांच्याक जोर काढी. आता काय करायचं नाना. जा
देवाकडच्या दियात तेलाची धार सोड. व्हाळावर तू असात तर जाऊक धडपड करीत जा. तू हरी देवाचो अंगर हाडून लाव बघ येते का. दत्ता बापू शिलो काय रे. अरे काय झाला तरी ते का त्याचा काय असा बसलो असतात काहीतरी ढोस. जा बघ जा जा. नायकांच्या घरात राक्षस जन्मा गेलो हा राक्षस. जीव लावक नको घेऊन बघता हा. एका कोणाचा काय पडाग नाही. पुढच्या पोराक पण मारून टाकी. अभिरामा अरे तुका थंडी वाजता काय. थांबा मी कामला घेऊन येतोय. इलय ह्या कांबळा हाडून गेले गो. अभिरामक थंडी लगावती ना म्हणा. नाना या अंगारो लावलंच ना बरा झाला. नाना या अंगारो मी नाही लावलंय. मग हे अण्णांचा पत्तो नाही. दत्ता काय झालं आहे. अरे हे अंगारो कोणी लावला. मी तर बाहेरच होतोय. मग हे कोणी लावल्यान. छाया गो छाया. का झाला किती आरडतो. अभिराम बरो असा ना. ओ काय होतेस तू आता. आताच होतोय. मग हे अंगारो कोणी लावल्यान. आहे अभिरामा 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 असा काय करता येऊ. इंदू तू शांत राहू बघ्या. दत्ता तू धर बघ्या ते का. अभिरामा अरे अभिरामा अभिरामा डोळे उघड रे बाबा. डोळे उघड अभिरामा. अभिरामा काय चालला. पाण्यात गेलो होतो पकडला ना वाटतं. तिथं इलो ना मग हे किती आळवतस. काय बोलतास या तुम्ही.
इलो 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 राक्षस इलो इलो